होर्मुझ सामुद्रधुनीत जगभरातील हजारो व्यापारी जहाज या भागात अडकून आहेत। पण या संकटात भारताची शिष्टाई कामी आली आहे। इराणशी भारताने साधलेल्या संवादानंतर भारतीय ध्वजांकित जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवासासाठी इराणने आता परवानगी दिली आहे। फक्त एका फोन कॉलने कोंडी फुटली। जुना मित्र भारताच्या मदतीला। होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना परवानगी। इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण या युद्धामुळे सध्या सगळं जग हवालदिल झालंय। इंधनाची समस्या जगातल्या अनेक देशांना भेडसावायला लागली, कारण जगातील सर्वाधिक तेल वहन होत असलेला भाग म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी गेल्या 13 दिवसांपासून ठप्प आहे। युद्धकाळात इराणकडून होर्मुझचा वापर चोक पॉइंट सारखा केला जातोय, त्यामुळे जगभरातली हजारो व्यापारी जहाजं या भागात अडकून आहेत। पण या संकटात भारताची शिष्टाई कामी आली। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांच्यात फोनवरून झालेल्या संभाषणानंतर भारतीय ध्वजांकित जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवासासाठी इराणने परवानगी दिली आहे। भारताकडून इंधन कोंडी राजशिष्टाईनं सोडवण्यात यश आलंय। आपण आपले संबंध अमेरिकेशी पण चांगले ठेवलेले आहेत। अमेरिकेने आपल्याला अजून रशियाकडनं तेल घ्यायला परमिशन दिलेली आहे। इस्रायलशी तर आपले संबंध घनिष्ठच आहेत आणि याच्याशिवाय आता आपण इराणशी सुद्धा संबंध चांगले ठेवल्यामुळे आपल्याला म्हणजे आपण एक अतिशय मोठं बॅलन्सिंग ॲक्ट केलेलं आहे। म्हणजे या लढाईत जे लढणारे वेगवेगळी राष्ट्र आहेत या सगळ्यांशी संबंध चांगले ठेवून आपण आपल्याकरता एक चांगला यशस्वी करार केलेला आहे। इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातल्या वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगात सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 37 व्यापारी जहाजं अडकली। या जहाजांवर साधारण 1109 भारतीय खलाशी सुद्धा अडकलेले आहेत। होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याने पर्शियन आखातात जहाजांची गर्दी। जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होर्मुझ सामुद्रधुनीतून। भारताची 37 जहाजं पर्शियन गल्फ ऑफ ओमान आणि जवळपासच्या भागात अडकलेली आहेत। 7 जहाजं सरकारी मालकीच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर उर्वरित खासगी जहाजं। बहुतांश जहाजांवर कच्चं तेल, नैसर्गिक वायू किंवा इतर व्यापारी माल। अडकलेल्या जहाजांवरील मालमत्तेची किंमत 100 अब्ज रुपयांच्या घरात। इराणने भारतीय ध्वजांकित जहाजांना परवानगी दिल्याने मोठा दिलासा मिळालाय। भारताला अशी कुठलीही विशेष परवानगी दिली नसल्याचं रॉयटर्स सारख्या वृत्तसंस्था सांगत असल्या तरी पुष्पक आणि परिमल ही 2 भारतीय जहाजं होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करताना दिसले। भारताचे परराष्ट्र मंत्री त्याचबरोबर प्रधानमंत्र्यांनी अरब राष्ट्र, इराण, इस्रायल, अमेरिका, रशिया अशा वेगवेगळ्या राष्ट्रांशी चर्चा केली आणि त्याच्या माध्यमातून पश्चिम आशियामधला संघर्ष कसा निवळेल यासाठी तर प्रयत्न केले, पण भारतीयांची सुरक्षितता त्याचबरोबर भारताची ऊर्जा सुरक्षितता या अनुषंगाने सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या चर्चा केला। त्याचंच फलित म्हणजे आता भारतीय ध्वज असणाऱ्या जहाजांना भारतामध्ये सुखरूप येण्यासाठी कुठलीही आडकाठी त्या ठिकाणी राहणार नाही। इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत इतर देशांची जहाजं अडवली असली तरी चीनच्या जहाजांना मोकळीक दिली होती। आता काही भारतीय जहाजांना तिथून बाहेर पडण्यासाठी हिरवा कंदील दिलाय। याचा आपल्या देशातल्या टंचाईची भीती कमी होण्यासाठी मदत होईल अशी आशा आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।